नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत, तुम्हालाही लाडकी बहीण योजनेतून वगळले का ते जाणून घ्या. महाराष्ट्र राज्य सरकारने जून 2024 मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. ही योजना मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहना योजनेच्या धर्तीवर तयार करण्यात आली असून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. यामुळे वर्षभरात एकूण 18,000 रुपये इतका लाभ महिलांच्या खात्यात जमा होतो. योजनेचा लाभ कधीपासून मिळतो? योजनेची घोषणा जून 2024 मध्ये झाली होती आणि पहिला हप्ता जुलै 2024 पासून वितरित होऊ लागला. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 12 हप्ते जमा करण्यात आले आहेत. म्हणजेच जुलै 2024 ते जून 2025 दरम्यानचे सर्व हप्ते पात्र महिलांच्या खात्यात वर्ग झाले आहेत. 12वा हप्ता जमा 30 जून 2025 रोजी सरकारकडून 3,600 कोटी निधीच्या वितरणास मान्यता देण्यात आली होती आणि यानंतर जुलै 2025च्या पहिल्या आठवड्यात 12व्या हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. काही महिलांच्या खात्यात हप्ता जमा न होण्याची कारणे. जून महिन्याचा हप्ता काही महिलांच्या खात्यात न जमा होण्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामागचं कारण म्हणजे सध्या अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. या योजनेचा लाभ सुरुवातीला अनेक महिलांना देण्यात आला होता, परंतु चुकीची माहिती किंवा अपात्रता असलेल्या महिलांना या योजनेतून आता वगळले जात आहे. उदाहरणार्थ, सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना नुकतेच या योजनेतून हटवण्यात आले आहे. आपलं नाव योजनेच्या यादीत आहे की नाही कसे तपासाल? तुमचे नाव या योजनेच्या लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी पुढील पद्धत वापरावी. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तिथे अंतिम यादी या विभागात जा. आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर व कॅप्चा कोड टाका. मोबाईलवर आलेला OTP टाका आणि लॉग इन करा. लॉग इन नंतर तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही ते दिसून येईल. जर नाव यादीत असेल तर तुम्हाला पुढील हप्त्यांचा लाभ नियमित मिळणार आहे. जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळेल? जून महिन्याचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात वितरित झाला असल्यामुळे आता जुलै 2025 महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे प्रश्न उपस्थित होत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार जुलै महिन्याचा हप्ता याच महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र या संदर्भात अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. त्यामुळे नेमकी तारीख जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ किंवा स्थानिक प्रशासनाच्या सूचना पाहणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाची आर्थिक मदतीची योजना आहे. यामध्ये नियमितपणे हप्ते जमा होत आहेत. पण जर हप्ता न मिळाल्यास लाभार्थीने स्वतःची पात्रता तपासून घ्यावी. अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नाव यादीत आहे की नाही याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.